नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ अपडेटमध्ये आपण बघत आहोत TCS पॅटर्ननुसार घेण्यात आलेल्या क्वेश्चन पेपर्स हे कशा स्वरूपात असतात आणि कुठले क्वेश्चन्स ते मोस्ट ऑफ फोकस करतात, तर त्याबद्दलची एक आन्सर शीट आपल्याला इथे अवेलेबल झालेली आहे. ही आन्सर शीट आहे कोऑपरेटिव्ह ऑफिसर ग्रेड 2 या पदासाठी जे एक्झाम घेण्यात आलेली होती त्याची ही आन्सर शीट आहे. तर आपण थोडक्यात कशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात हे बघूयात. तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईबही करा. सो पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या संघाने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली? तर तो संघ आहे तामिळनाडू. तामिळनाडू यांनी सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली होती. इथे आन्सर 1 दिलेलं होतं, त्यामुळे हे चुकीचं आन्सर होतं. आन्सर 4 हे योग्य उत्तर होतं. पुढचा क्वेश्चन, 2023 मध्ये बातम्यांमध्ये 81 ब्रॉड चर्चेला गेला, त्यातील एचे विस्तृत स्वरूप काय आहे? तर एचं विस्तृत स्वरूप आहे ॲडिशनल. 81 बॉन्डमध्ये ॲडिशनल, ए फॉर ॲडिशनल हे स्वरूप आहे. पुढचा क्वेश्चन, व्याघ्र प्रकल्प राज्य याची खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्यरीती जुळवलेल्या आहेत? तर नामदफा व्याघ्र प्रकल्प आसाम, सरिस्का व्याघ्र प्रकल्प ओडिशा. तर आन्सर आहे 1 आणि 2 पैकी एकही नाही. दोन्ही हे नामदफा व्याघ्र प्रकल्प आसाममध्ये नाही आहे, सरिस्का व्याघ्र प्रकल्प ओडिशात नाही आहे. दोन्ही रॉंग आन्सर आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, किरीट पारीख समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? सो याचं उत्तर आहे वर्तमान गॅस किमती निर्धारण सूत्र या संदर्भात किरीट पारीख समिती ही स्थापन करण्यात आलेली आहे. पुढचा क्वेश्चन, 1857च्या उठावाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? तर पहिला आहे, गोणू हा छोटा नागपूरमधील सिंहभूमचा आदिवासी शेतकरी होता. तो प्रदेशातील कोल आदिवासींचा बंडखोर नेता होता. तर 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहेत. गोणू हा छोटा नागपूरमधील सिंहभूमीचा आदिवासी होता आणि तो कोल आदिवासींचा बंडखोर नेतासुद्धा होता. दोन्ही आन्सर बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज डिडक्टेड फ्रॉम द नॅशनल इन्कम टू कॅल्क्युलेट द पर्सनल इन्कम? सो अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट, कॉर्पोरेट टॅक्स, ट्रान्सफर पेमेंट फ्रॉम गव्हर्नमेंट अँड फर्म्स. तर याचा राईट आन्सर आहे 1 आणि 2. 1 आणि 2 म्हणजे अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट्स आणि कॉर्पोरेट टॅक्स हे जर आपण डिडक्ट केलं तर आपल्याला नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करता येते. पुढचा क्वेश्चन, हिमालयामुळे सुमारे टिंबटिंब किमी अंतर व्यापणारा एक चाप बनलेला आहे. तर तो 2400 किमी अंतर व्यापणारा एक चाप बनलेला आहे. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणती पंचवार्षिक योजना ही लक्ष्यवाढीपर्यंत पोहोचण्यात पूर्णपणे अपयशी ठरली? तर ती तिसरी पंचवार्षिक योजना आहे जी लक्ष्य गाठू शकलेली नव्हती. पुढचा क्वेश्चन, जागतिक सरासरी तापमानातील वाढीला पूर्व औद्योगिक पातळीपेक्षा टिंबटिंबाने कमी राखणे हे पॅरिस कराराचे व्यापक उद्दिष्ट होते. तर ते 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी राखणे हे पॅरिस कराराचे व्यापक उद्दिष्ट होते. पुढचा क्वेश्चन, व्हॉट इज द मोड ऑफ रिप्रोडक्शन वेअर मेनी बॅक्टेरियाज अँड प्रोटोजोआज सिम्पली डिवायडेड इन टू और मोर डॉटर सेल्स? तर याचा आहे बायनरी फ्युजन. तर बायनरी फ्युजनने ते डिवाईड होतात त्यांच्या डॉटर सेल्समध्ये. पुढचा क्वेश्चन आहे, मेंदूचा कोणता भाग विचार, मंथन आणि निर्णयन यासाठी जबाबदार असतो? तर ते असतं मस्तिष्क. आपल्या डोक्याचा पुढचा भाग हा निर्णय घेण्यासाठी जबाबदार असतो. पुढचा क्वेश्चन, एमएसटी योजना भारत सरकारचा खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे? तर ती आहे अर्थ मंत्रालय याशी संबंधित आहे. पुढचा आहे, टिंबटिंबामध्ये अवधवर सहाय्यक युती लादण्यात आली होती. सो 1801 मध्ये अवधवर सहाय्यक युती लादण्यात आली होती. पुढचा क्वेश्चन, गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना टिंबटिंबामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून करण्यात आली होती. सो 1984 मध्ये गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया
याची स्थापना करण्यात आलेली होती. पुढचा क्वेश्चन, द इंटरव्हेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट वेदर द एक्सपांड डिमांड ऑर रिड्यूस इट कॉन्स्टिट्यूट द स्टॅबिलायझेशन फंक्शन. So the intervention of the government whether to expand demand or reduce it constitute हेच म्हणजे स्टॅबिलायझेशन ऑफ फंक्शन असतं. पुढचा क्वेश्चन, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप WTC 2023च्या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. सो WTC 2023च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. हे ऑस्ट्रेलियासाठीचे तिसरे WTC 2023चे विजेतेपद होते. तर यापैकी केवळ एकही योग्य आहे. तर फर्स्ट सेंटेन्स हे योग्य आहे. WTC 2023च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. पुढचा क्वेश्चन, डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीज DRSCs वेअर कॉन्स्टिट्यूटेड इन 1993 मध्ये त्या कॉन्स्टिट्यूट करण्यात आल्यात. CRISPR हे जनुक संपादन GN एडिटिंग तंत्रज्ञान असून त्याचे पूर्ण रूप आहे क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्प्रेड शॉर्ट पॅलिड्रोमिक रिपीट्स. सो CRISPRचा लॉंग फॉर्म आहे क्लस्टर रेग्युलरली इंटरस्पेस शॉर्ट पॅलिड्रोमिक रिपीट. पुढचा क्वेश्चन, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात शहरी लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक होती. तर ते आहे मिझोरम. मिझोरमची शहरी लोकांची टक्केवारी सर्वात जास्त होती. मानवी प्रजननाच्या संदर्भात IVFचे पूर्ण स्वरूप आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. IVFचं फुल फॉर्म आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. जुलै 2023 मध्ये भारताचे महानिबंधक यांच्या कार्यालयाने RGI प्रशासकीय सीमा गोठविण्याचा कालमर्यादा टिंबटिंबपर्यंत वाढवली आहे. तर ते आहे 1 जानेवारी 2024 पर्यंत त्याने कालमर्यादा वाढवलेली आहे. पुढचा क्वेश्चन, अ फॅसिलिटी अंडर विच शेड्यूल कमर्शियल बँक्स कॅन बॉरो ॲडिशनल अमाऊंट ऑफ ओव्हरनाईट मनी फ्रॉम द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज कॉल्ड मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. सो जे ओव्हरड्रॉप मनी रिझर्व्ह बँक आपल्याकडे ठेवते त्याला मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी असं म्हटलं जातं. पुढचा क्वेश्चन, व्हॉट इज द थर्ड गोल इन द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर थर्ड गोल सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा जो आहे तो आहे गुड हेल्थ अँड वेल्थ. 17 SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे इंटरनॅशनली डिफाईन केले गेलेले आहेत आणि आपल्या भारतामध्ये पंचायती राजमध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी या 17 गोल्सची मिळून 9 थीम्स ह्या डिफाईन केल्या गेलेल्या आहेत. 9 थीम्स डिफाईन केल्या आहेत. सो या 17 गोलपैकी जे तिसरं गोल आहे ते आहे गुड हेल्थ अँड वेल बिंग. पुढचा क्वेश्चन, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यातील बौद्ध धार्मिक गटाची लोकसंख्या सर्वाधिक होती. तर ते सिक्कीम या राज्यातील बौद्ध धार्मिक गटाची संख्या जास्त होती. भारतीय राज्यघटनेच्या नमूद केलेली खालीलपैकी कोणते अनुच्छेद तरतुदीची जोडी बरोबर आहे. तर अनुच्छेद 54 हे राष्ट्रपतींची निवडणूक या संदर्भाचं आहे आणि ते योग्य आहे. एक पद गहाड असलेली मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायांपैकी मालिकेस पूर्ण करणारा पर्याय निवडा. सो रिझनिंगचा हा क्वेश्चन्स आहे. तर इथे GNH आपण मालिका डिफाईन जर केली तर NML या पद्धतीने आहे. त्यातील डिफरन्स काढून आपल्याला हे उत्तर शोधायचं असतं. त्याचं JNH हे आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे, रेडियस ऑफ अ 6 सिलेंडर C1, C2, C3, C4, C5 अँड C6 इज कंपेअर्ड. नो 2 सिलेंडर्स हॅव सेम रेडियस. सो इथे मॅथमॅटिकल एक्झाम्पल दिलेलं आहे ज्याचं उत्तर आहे रेडियस ऑफ C4 इज लेस दॅन C3. फॉर्म्युलाने तुम्हाला सॉल्व करावं लागेल. पुढचा क्वेश्चन, एक पद चुकीचे असलेली मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायातून चुकीचे पद निवडा. तर 120 हे पद चुकीचं आहे. तर आपण 1/1 गॅप जर कन्सिडर केला तर इथे लॉजिक आहे. 132 आणि 138 मध्ये 6चा डिफरन्स आहे. तोच 144 6चा आहे आणि +6 आपण केले तर 150 होतो. आणि 127 आणि इथे 120 आहे आणि 115 आहे.
तर आपण 6 जर मायनस करत गेलोत सेकंड फेजमध्ये तर इथे 121 हवे होते, -6 केले तर 115 आपल्याला इथे भेटलं असते. त्यामुळे 120 हे रॉंग आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन, अक्षर आणि चिन्हे यांनी बनलेल्या खाली दिलेल्या मालिकेचा विचार करा. असे किती के आहेत ज्यांच्या लगेचच नंतर अँड हे चिन्ह येते? सो तसा फक्त एकच के आहे की ज्याच्या नंतर लगेचच अँड हा येतो, तो म्हणजे हा. राईट आन्सर 1. कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल केल्यास समीकरण समतुल्य होईल? सो 15 आन्सर आलं पाहिजे आणि 2 इथले आपण सिम्बॉल चेंज करू शकतो. तर आन्सर 2 आणि 3 आहे. सेकंड आणि थर्ड आपण जर इंटरचेंज केलं तर आपल्याला 15 हे आन्सर भेटेल. एक पद गहाळ असलेली मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायांपैकी मालिकेस पूर्ण करणारा पर्याय निवडा. सो एक्स आणि झेड या पद्धतीने आहे. पुढचा क्वेश्चन, खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायांमधून गटात न बसणारी अक्षरे निवडा. तर EIC हा गटात न बसणारा अक्षर आहे. अक्षरांनी बनलेल्या खालील दिलेल्या मालिकेचा विचार करा. किती अक्षरांचा लगेचच आधी स्वर आहे? सो स्वर आपल्याला ओळखायचा आहे. तर स्वर अगोदर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इंग्रजीमधील स्वर आहेत A, I, O, U, AIEOU. राईट आन्सर 4 आहेत. एक विशिष्ट सांकेतिक भाषेत ZABMCला 76258 असे लिहिले जाते, तर NMYPला 2901 असे लिहिले जाते आणि ABWNला 4058 असे लिहिले जाते. तर त्या सांकेतिक भाषेत Cसाठी काय संकेत आहे? त्याचा राईट आन्सर आहे 6. सॉल्व केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की 6 हे राईट आन्सर आहे. A हे Bचे वडील आहेत, B ही Cची बहीण आहे, C ही Dची आई आहे, D ही Eची पत्नी आहे, E हा Fचा भाऊ आहे. तर Eची सासू कोण आहे? तर आन्सर आहे C. Eची सासू C आहे. जर A@2 * 5 = 10 आणि A@2 * 6 = 24 आहे, तर 12@3 × 2 किती होतील? तर याचा राईट आन्सर आहे 8. 8मध्ये आपल्याला फक्त कुठलं मॅथमॅटिकल इक्वेशन आहे ते पुटअप करायचं आहे आणि राईट आन्सर फाइंड आउट करायचं आहे. ज्याप्रमाणे पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येशी आणि तिसरी संख्या ही चौथ्या संख्येशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे संबंधित असलेली गहाळ जोडी 5वी संख्या निवड करायची आहे. तर याचं राईट आन्सर 10 आणि 90 आहे. सॉल्व केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. जर एक्सचा अर्थ प्लस आहे, प्लसचा अर्थ गुणिला आहे, मायनसचा अर्थ डिवायडेड आहे आणि डिवाईडचा अर्थ मायनस आहे, तर खालीलपैकी कोणते समीकरण समतुल्य आहे? तर ह्या प्रत्येक सिम्बॉलमध्ये आपल्याला हे चेंज होणारे सिम्बॉल टाकून बघायचे आहेत आणि त्यानंतर राईट आन्सर फाइंड आउट करायचं आहे. खालील प्रश्नात काही विधाने दिली आहेत, त्यानंतर त्या विधानांच्या आधारित काही निष्कर्ष आहेत. दिलेली विधाने जरी सामान्य ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असली तरी ती सत्य आहेत. तर सर्व के हे क्यू आहेत. तर व्हेन डायग्रामने तुम्ही हे सॉल्व करू शकतात की सर्व के हे क्यू आहेत. तर याला आपण क्यू कन्सिडर करू शकतो. काही आर हे क्यू आहेत. तर यातनं आपण असा एक ड्रॉ करू शकतो, हा आर आणि हा पोर्शन. काही आर हे क्यू आहेत. तर निष्कर्ष आहे सर्व आर हे के आहेत. तर सर्व आर हे के आहेत का? नाही, त्यातले काहीच के आहेत. तर पहिलं रॉंग आहे. दुसरं आहे काही क्यू हे आर आहेत. तर हे योग्य आहे. काही क्यू हे आर आहेत. हा पोर्शन आपण बघतोय, काही क्यू हे आर आहेत. तर फक्त निकष 2 हे तर्कसंगत आहे. सो अक्षर आणि चिन्हे याने बनलेले खाली दिलेले मालिकेचा विचार करा. अशी किती हॅश चिन्हे आहेत ज्यांचा लगेचच डॉलर आहे? तर हॅश आणि त्यांच्या लगेचच डॉलर असणारे आपल्याला काउंट करायचे आहेत. तर ते तुम्ही या सिरीजमधनं काउंट करू शकता. 3 हे राईट आन्सर आहे. MNR आणि T यांना अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या गणितीय चिन्हांच्या जोडीने बदलल्यानंतर दिलेले समीकरण
समतुल्य होईल. सो इथे या चिन्हांनी जर आपण बदललं तर आपल्याला 154 हे राईट आन्सर भेटणार आहे. PQRST आणि U हे 8 खेळाडू एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राभिमुख बसलेले आहेत. सो इथे तुम्हाला PQRS केंद्राभिमुख बसून पुटअप करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला आन्सर फाइंड आउट करता येणार आहे. खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षरे निवडा. सो UWL हे राईट आन्सर आहे. एक पद चुकीचे असलेली मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायातून चुकीचे पद निवडा. तर आपल्याला इथे मॅथमॅटिकल इक्वेशन्सचा उपयोग करून मायनस प्लस कोणाचा वर्ग असेल, वर्गमूळ असेल तर हे फाइंड आउट करून ही मालिकाचं आन्सर शोधता येतं. खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षरे निवडा. तर याचे आन्सर RI हे आहे. दिलेल्या संचातील संख्यांद्वारे सामायिक केलेल्या सहसंबंधांशी सामर्थ्य असलेला सहसंबंध दर्शवणारा संचातील संख्यांचा असलेल्या पर्याय निवडा. तर या संचांपैकी पर्याय जो आहे 5, 41, 4 हे राईट आन्सर आहे. आता वरती दिलेल्या निकषाच्या नुसार खालील निकषमध्ये निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 यापैकी एकही सत्य नाही आहे, दोन्ही रॉंग आहेत. परत इथे व्हेन डायग्रामचा क्वेश्चन आला आहे, तो आपण ड्रॉ करू शकतो. तर पहिला आहे सर्व टेबल पांढरे आहेत. सो हे सर्व टेबल काय आहेत? पांढरे आहेत. काही गुलाबी पांढरे आहेत. तर सेम डायग्राम बनणार आहे. काही गुलाबी हे पांढरे आहेत. तर पहिला निकष आहे काही पांढरे टेबल आहेत. काही पांढरे टेबल आहेत, बरोबर आहे. त्यानंतर सर्व गुलाबी टेबल आहेत. सर्व गुलाबी आहेत का? नाही. त्यापैकी काही पांढरे आहेत, तो सो सेकंड रॉंग आहे. एकही टेबल गुलाबी नाही. एकही टेबल गुलाबी नाही असं नाही होऊ शकत. सर्व टेबल हे पांढरे आहेत आणि त्यापैकी काही पांढरे हे गुलाबी आहेत, म्हणून सेकंडही रॉंग आहे. तर पहिलंच निकष हा बरोबर आहे की काही पांढरे टेबल आहेत. काही पांढरे टेबल आहेत. सो एंटरटेन या शब्दात अक्षरांचा अशा किती जोड्या आहेत ज्यांच्या दरम्यान त्या शब्दात तितकीच अक्षरे आहेत जितकी इंग्रजी वर्णमालानुसार आहेत. सो याचं राईट आन्सर आहे 4. पुढचा ABCD आणि F ही 6 मुले एका ओळीत उत्तराभिमुख बसलेली आहेत. एका ओळीत उत्तराभिमुख बसलेली आहेत. तर इथे त्यांना मांडून आपल्याला आन्सर F हे काढता येणार आहे. सॉल्व करायला तुम्हाला व्यवस्थित क्वेश्चन रीड करावा लागतो, तर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊ शकेल. त्यामुळे आपण फक्त लॉजिक काय असणार आहे ते सांगतोय. सो पुढचा क्वेश्चन, एकवचनी शब्द ओळखा. पिसवा, नद्या, स्त्री, बाटल्या. तर यापैकी एकवचनी शब्द आहे स्त्री. पुढचा, उद्योगी शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे? तर उद्योगी या शब्दाचा विरोधार्थी आहे आळशी. गणेश वाराणसीला गेला आणि गंगा स्नान केले. वाक्याचा प्रकार ओळखा. तर हे वाक्य आणि याने जोडलेलं आहे, म्हणून हे संयुक्त वाक्य आहे. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे? त्याने अभ्यास केला होता. तर रीती भूतकाळ हे चुकीचं आहे. त्याने अभ्यास केला होता. सो केला होता म्हणून हा पूर्ण भूतकाळ आहे. तो अभ्यास करत होता म्हणजे क्रिया अजून चालू असेल तर ते रीती भूतकाळ येतं, किंवा करत असे अशा पद्धतीने आपण बोलू शकतो. पंचवटी, त्रिदल, सप्तर्षी, त्रैलोक्य ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तर ही द्विगु समासाची उदाहरणे आहेत. द्वंद्व समासाचे किती प्रकार आहेत? द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत. मंडई, फळ, गाडी आहेत. कंसातील शब्दांची योग्य स्वरूपे वापरून वाक्य बनवा. मंडईत फळांच्या गाड्या आहेत. सो हे योग्य सेंटेन्स आपण बनवू शकतो. मोटार भरधाव धावत आहे. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. सो हे स्त्रीलिंग आहे. दुर्जन लोकांची संकट टाळावी. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर दुर्जनचा शब्द आहे नीच. पुढील शब्दाचे पुल्लिंग स्वरूप ओळखा. कालवड याचा पुल्लिंग शब्द आहे खोंड. कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून भूतकाळातील वाक्य तयार करा. सो मी सासवडच्या प्राथमिक मराठी शाळेत 4थ्या इयत्तेत शिकत आहे.
तर याचं पूर्ण भूतकाळ असेल, मी सासवडच्या प्राथमिक मराठी शाळेत 4थ्या इयत्तेत शिकत होतो. तू मला पुस्तक दिलेस, प्रयोग ओळखा. तर कर्तृकर्म संस्कार हा प्रयोग आहे. सुमन चिंच खाते, अधोरेखित शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे? तर ते कर्म आहे. कर्ता कर्म क्रियापद या 3 गोष्टींनी वाक्य बनतं, तर तो कर्म आहे. समानार्थी शब्द सांगा. अरण्य याचा समानार्थी शब्द आहे वन. खालील शब्दांचे लिंग क्रमानुसार ओळखा. वृक्ष, झाड, रस्ता, सडक. तर पुल्लिंग, नपुंसकलिंग, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हे राईट आन्सर आहे. नकारार्थी शब्द बनवा. त्याचा मुलगा अभ्यास करतो. तर नकारार्थी आहे, त्याचा मुलगा अभ्यास करत नाही. खालीलपैकी अनेकवचनी स्वरूप ओळखा. तर लिंबे हे अनेकवचनी आहे. प्रत्येकाने बिकट वाट पार करता येते. प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते. तर अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे, म्हणजे सुगम. बिकटचा अर्थ आहे कठीण, खूप हार्ड, आणि त्याचा समानार्थी आहे सुगम. खालील पर्यायात एकवचनी नामाचे अनेकवचनी रूप दिले आहे, त्यापैकी चुकीचा पर्याय शोधायचा आहे. तर मेहुणा मेहुणे बरोबर आहे. आजा आजे बरोबर आहे. चुलता चुलते बरोबर आहे. भाचा भाचा हे चुकीचं आहे. भाचा भाचे त्याचा अनेकवचनी होणार आहे. खालील वाक्यातील कर्ता ओळखा. तन्वी दररोज अभ्यास करते. तर तन्वी ही कर्ता आहे. अनेकवचनी शब्द ओळखा. तर सासवा हा अनेकवचनी शब्द आहे. सो कॉम्प्रेन्शन इथे दिलेला आहे. भाषेचा उतारा इथे दिलेला आहे. या उताराला रीड करून आपल्याला खालील प्रश्नांची आन्सरे द्यायची आहेत. उतारा रीड केल्यानंतर तुम्हाला आन्सरे देता येणार आहेत. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, हे चरण कोणी रचले? तर तुकाराम यांनी हे चरण रचले आहे. पॅसेजमध्येच आन्सर आहेत, ते रीड करून तुम्हाला द्यायचे आहेत फक्त. उतार्यात घागर या शब्दातील कोणता पर्यायी वाचा शब्द दिलेला आहे? तर मडकं. घागरला मडकं हे उतार्यात दिलेलं आहे. वरील उतार्यात खालीलपैकी कोणत्या विषयाची चर्चा केलेली आहे? तर भाषाविषयी चर्चा केलेली आहे. लोकमान्य टिळक व्याख्यान म्हणजे साक्षात सिंहगर्जना होती. कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून अर्थपूर्ण वाक्य बनवा. तर टिळक हे दिलेलं आहे, तर आपल्याला टिळकांचे या पद्धतीने लावून ते सेंटेन्स बनवता येणार आहे. लोकमान्य टिळकांचे व्याख्यान म्हणजे साक्षात सिंहगर्जना होती, असं आपल्याला म्हणता येईल. सो इंग्लिश लँग्वेजचं सेक्शन इथे चालू झालं आहे. तर हेही आपण कव्हरअप करूयात. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण 100 क्वेश्चन तुम्हाला हे ह्या पूर्ण व्हिडिओमधनं बघायला भेटणार आहेत. आणि तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. क्वेश्चन्स पॅटर्न समजून घ्या आणि त्या पद्धतीने प्रिपरेशन करा. अजून झेडपीचे एक्झाम यायचे आहेत, तर त्यात तुम्हाला याचा बेनिफिट होणार आहे. सो फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्सेस दॅट हॅज ॲन एरर इन इट. इफ देअर इज नो एरर, चूज नो एरर. सो फिलिंग लाईक द ब्लॅक शीप ऑफ द फॅमिली कॅन लेड टू फिअर अँड इनसिक्युरिटीज. तर याचं आन्सर आहे लेड टू फिअर अँड इनसिक्युरिटीज. तर या पार्टमध्ये एरर आहे, तो आपण बाहेर कन्सिडर केला आहे. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम्स ऑफ द अंडरलाईन वर्ड. सो याचा अँटोनिम्स आपल्याला काढायचा आहे. तर आय कॅचिंगचा अँटोनिम्स आहे ऑब्स्क्युअर. तो ऑब्स्क्युअर हे त्याचं अँटोनिम्स आहे. चूज द वर्ड दॅट मीन्स द सेम ॲज द गिवन वर्ड. सो परसिव्हचा आहे सी हा वर्ड त्याला मॅच करतोय. चूज द सेंटेन्स विथ ऑल द करेक्ट स्पेलिंग्स. तो करेक्ट स्पेलिंग्सवाला सेंटेन्स आहे. हिज रिपिशियस हंगर बिल्ट ॲज हिज फॅक्ट्स बिगॅन देअर डिसेंट. तो अशा पद्धतीने राईट आहे. सो इथे आपल्याला द क्वेश्चन्स बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ अ लेबल सेंटेन्सेस आउट ऑफ द 4 ऑप्शन्स गिवन. सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द सेंटेन्स टू फॉर्म अ कोहरंट पॅराग्राफ. तर कोहरंट पॅराग्राफ फॉर्म करण्यासाठी आपल्याला या सेंटेन्सेसचा व्यवस्थित सिरीजमध्ये लावायचं आहे. तर यात पहिली सिरीज आर आहे. तर आर हे पहिली सिरीज आहे. तर त्यात आहे की ब्रिटन टॉप्स इंजिनियर आर आर्ग्युइंग द गव्हर्नमेंट टू स्टॉप बिल्डिंग बिंग डिमॉलिज्ड. त्यानंतर पी आहे दे से द कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री शुड वेअर पॉसिबल रियूज बिल्डिंग.
एम्प्लॉय मोर रिसायकल्ड मटेरियल अँड यूज मशिनरी पॉवर्ड बाय क्लीन फ्युएल. त्यानंतर क्यू आहे थर्ड नंबरला. तर दे बिलीव्ह दॅट अनलाईक कार्बन फ्रॉम एअरक्राफ्ट व्हेकल अँड गॅस बॉयलर एम्बॉइल्ड इमिशन आर नॉट इन पीपल्स माइंड. आणि चौथा आहे यस. सो दे सस्पेक्ट फ्यू पीपल्स रिअलाइज देअर इज अ कार्बन इम्पॅक्ट फ्रॉम फॉर इन्स्टन्स बिल्डिंग अ होम एक्सटेन्शन. सो अशा पद्धतीने सिरीजने लावू शकणार आहेत. चूज द करेक्ट स्पेल्ट वर्ड. तर OBITUARY. तर हे करेक्ट स्पेलिंगवाला वर्ड आहे ऑपिच्युअरी. चूज द वर्ड दॅट इज अपोजिट इन मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. तर फ्रगल याचं अपोजिट आहे एक्स्ट्रा वॅगंट. सो नो एररवाला या सेंटेन्समधनं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ते आहे मोना हॅज नोन शी हॅड अ. सो इथे मोना हॅज नोन शी हॅड अ यात कुठलंही एरर नाही आहे. तर ते सेंटेन्स योग्य आहे. चूज द करेक्ट स्पेल्ट वर्ड. सो फॅलेशियस हा वर्ड करेक्ट आहे. स्पेलिंग त्याची करेक्ट आहे. पुढचं सेंटेन्स आहे द क्वेश्चन्स बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ अ लेबल सेंटेन्सेस आउट ऑफ द 4 ऑप्शन्स गिवन. तर परत सिरीजमध्ये आपल्याला हे लावायचं आहे आणि त्याचं PSQR हे राईट आन्सर आहे. पुढचं आहे आयडेंटिफाय द ॲप्रोप्रिएट आयडियोम्स फॉर द अंडरलाईन फ्रेजेस ॲज पर द गिवन सिच्युएशन. वी इन्स्टंटली कनेक्टेड अँड बिकम फ्रेंड्स आफ्टर आवर फर्स्ट मीटिंग. सो याचं हिट इट ऑफ हे राईट आन्सर आहे. सो इथे कॉम्प्रिहेन्शन दिलेलं आहे. पॅसेज रीड करून आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचे आहेत. तर पहिला क्वेश्चन आहे द ऑथर हॅज सजेस्टेड फॉलोइंग थिंग्स टू कन्झर्व नॅचरल रिसोर्सेस एक्सेप्ट सेविंग वॉटर. सो सेविंग वॉटर हे पहिल्याचं राईट आन्सर आहे. तुम्हाला पूर्ण पॅसेज रीड करावं लागेल आणि त्यानंतर हे आन्सर तुम्हाला देता येतील. अकॉर्डिंग टू द गिवन पॅसेज विच ऑफ द फॉलोइंग ह्युमन ॲक्टिव्हिटीज ब्रॉट क्लायमेट चेंजेस. तर ते आहे कटिंग डाऊन द फॉरेस्ट कवर. याच्याने क्लायमेटमध्ये बदल होत आहे. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज सिमिलर इन मिनिंग टू द वर्ड रिड्यूस ॲज यूज इन द पॅसेज. तर डिग्रेड म्हणजे सुद्धा कमी होणे आणि रिड्यूस म्हणजे सुद्धा कमी होणे. तर ते राईट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट कॅन बी द सुटेबल टायटल फॉर द गिवन पॅसेज. तर त्यासाठी टायटल आहे बेस्ट प्रॅक्टिसेस टू प्रोटेक्ट आवर एन्व्हायरमेंट. हे या पॅसेजला मॅच करते. पुढचा क्वेश्चन आहे वर्ल्ड नॅचरल कन्झर्वेशन डे इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर ऑन. तो आहे जुलै 28 हा वर्ल्ड नॅचरल कन्झर्वेशन डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. सो अ सेंटेन्सेस हॅज गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल्ड विथ ॲन ॲप्रोप्रिएट ऑप्शन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सो फिल इन द ब्लँक करायचं आहे. त्यात करेक्ट अल्टरनेटिव्ज आपल्याला फिलअप करायचे आहेत. तर याचा आन्सर आहे द आणि ॲन. द मिशनरीज ऑफ चॅरिटी थ्रूआउट द वर्ल्ड आर एडेड अँड असिस्टेड बाय co-worker whose became an official international association of March 29, 1969. पुढचा क्वेश्चन इन द फॉलोइंग क्वेश्चन्स आउट ऑफ द गिवन 4 alternatives select the alternative which best express the meaning of the idioms phrases pie in the sky. The sentence आहे pie in the sky the illusionary aspect of a future benefits. तर हा त्याचा राईट आहे. पुढचं आहे इट दॅट कन्झ्युमिंग प्रीबायोटिक बूस्ट ओव्हरऑल. सो फिल इन द ब्लँक आहे. तर पहिला आहे इट हॅज बीन शोन आणि दुसरा आहे डायजेस्टिव्ह हेल्थ बाय इम्प्रूव्हिंग द ॲब्सॉर्प्शन मायक्रोन्यूट्रियंट्स. सो हे राईट आन्सर आहे. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. द मॅलिग्नेंट हा करेक्ट वर्ड आहे. नन ऑफ युअर प्लॅन्स टू वर्क हिअर. सो आर गोईंग इज अ राईट आन्सर. नन ऑफ युअर प्लॅन्स आर गोईंग टू वर्क. सो हे सेंटेन्सेस योग्य बसतं आहे. परत सिरीजमध्ये इथे काही सेंटेन्सेस दिलेले आहेत. त्याची योग्य सिरीज आहे PSQR. या पद्धतीने लावून आपण राईट आन्सर फाइंड आउट करू शकणार आहेत. पुढचा क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स. हिज फादर वॉज स्माइलिंग बीट. तर स्माइलिंग अ लिटल बीट
आपण म्हणतो यू आर स्माइलिंग अ लिटल बिट. सो अ लिटल बिट इज अ राईट आन्सर. द वर्ल्ड हॅज लॉट्स डॉट डॉट आयकॉन. सो याचं राईट आन्सर आहे अँड. द वर्ल्ड हॅज लॉस्ट ॲन आयकॉन. पुढचा क्वेश्चन आहे टू पुट अ स्पोक इन समबडीज व्हील. तर याचा मिनिंग आयडियम फ्रेजचा मिनिंग आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. तर त्याचा राईट आन्सर आहे टू प्रिव्हेंट समबडी फ्रॉम कॅरिंग आउट हिज प्लॅन्स. तर त्याचं काम करण्यामध्ये अडथळा घालणं असा त्याचा मिनिंग होतो. दुसऱ्याच्या कामात पाय घालणं मराठीत आपण बोलतो त्या पद्धतीने इंग्लिशमध्ये हे आहे टू पुट अ स्पोक इन समबडीज व्हील. सो अशा पद्धतीने आपण हे 100 क्वेश्चन्स इथे बघितले आहेत. व्हिडिओ थोडा मोठा बनला आहे पण प्रॅक्टिससाठी तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला क्वेश्चन पेपरचं सायकॉलॉजी इथे लक्षात येणार आहे. कुठल्या क्वेश्चन्सला वेटेज असतं, मराठीमध्ये कुठले टॉपिक्स कव्हर केले जातात, इंग्रजीमध्ये कुठले टॉपिक्स असतात, करंट अफेअर्समध्ये जास्त कशावर भर दिला जातो, ह्या सगळ्या डिटेल्स या व्हिडिओमधनं भेटणार आहेत. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवनवीन अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला यातनं भेटत राहतील. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.